मित्रांनो, काय बोलता, कशात मी तुमचा मित्र अमय पातले. जस्ट निघालो आहे मी जॉबवर जायला. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज काय प्लॅन एवढा तर नाही आहे, बट तरी पाऊस पण खूप आहे. असं बघायला गेला तर तो पावसाची मजा घेत जायचं आहे. आणि प्लस हे पण आहे, आता बघूया इथून बस किती वाजता भेटते. कारण की मी जर आज लवकर निघालो तर मोस्टली जरा लवकरची बस भेटली तर वेल अँड गुड. नाही तर बघू, आपण नॉर्मली जायचं तसं जाऊया. देखते अभी क्या प्लॅन कर सकते. नाहीतर आपलं आहे खाली ऑटो पकडून जावं लागेल. ऑटो पकडूया आणि मग निघूया. तर मग आता काय बघूया ट्रेन किती असेल. आणखी ट्रेन पावसामुळे ट्रेन कशा स्लो असतात, तर त्याच्यामुळे खूप लोचा होतो. असं बघायला गेलं तर चेक करूया. इथे तर ऑटो खूप लागलेत, पण आता पब्लिक नाही कोण की शेअरिंगमध्ये जाऊ आणि हे करू. चेक करते डायरेक्ट. आता ह्याला भेटतं तुम्हाला भांडूप स्टेशनला. बाय बाय. स्टेशनला पोचलो आहे. ट्रेन एक आत्ता जस्ट गेली. ही होती वाटतं, हा डोंबिवली 8ची डोंबिवली होती. जाऊ दे, त्याच्यानंतरची ट्रेन पकडूया. कोणती लागेल माहीत नाही, चेक करते याच्यावरती. इंडिकेटरवरती बघूया, कारण ही खाली होती यार. जरा लवकर आलो असतो, लवकर पोचलो असतो तर ही भेटली असते. लवकरात लवकर पोचता आलं असतं. आता काय करू शकतो, काय ऑप्शन नाही. देखते ह्याच्यानंतरची कुठली ट्रेन आहे ती पकडूया आणि ठाण्याला पोचूया. त्याच्यानंतरच मग आपण दुसरीवाली हार्बर लाईनची ट्रेन पकडते, तुमच्याशी मी डायरेक्ट ठाणे स्टेशनला भेटतो. तो काय समोर आहे, जसं तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलं असाल माझ्या. मोस्टली आता बघूया किती वाजताची ट्रेन भेटते. आणि किती आहे छावा एकदम काय म्हणतात. रिसेंटली तरी इथे गर्दी निघून आहे, पण तरी मी ट्राय करतो आहे लवकर भेटायचं. कारण की कसं असं बघायला गेलं तर 9ची शिफ्ट आहे, पण 9:15पर्यंत जरी पोचलो मी तरी वेल अँड गुड, काही इश्यू नाही. 9:15पर्यंत जरी पोचलो तर 6:15पर्यंत सुट्टा येते. आता बघूया कितीची ट्रेन आहे. ते वाशी आणि हे दिसते, नेरूळ दिसते. मे बी मोस्टली मी नेरूळच पकडेन 8:31ची. ती जर भेटली तर चांगलंच आहे. आता बघूया, गर्दी पुष्कळ नाही आहे, तुम्ही बघू शकता खाली आहे. कारण की मी जरा लवकरच पोचलो आहे, किंवा आज मंडे आहे, माहीत नाही काय सीन आहे. किंवा अर्ध्या बायकांचा टाईम चेंज असू शकतो. कारण की बघायला गेलं तर ब्रिज पूर्ण खाली आहे लिटरली. असं बघायला गेलं तर नाही नेरूळच पकडूया. वाशी गेलेली आहे 8:31ची, तर ती ट्रेन पकडू आणि लवकरात लवकर ऐरोलीला जाऊ. सो मी तुम्हाला ऐरोलीत भेटतो. ऐरोली स्टेशनला पोचलो, बाहेर निघालो आहे. बस इकडे उभी आहे, बघू शकता. जाऊया. गर्दी कमी आहे, बस पण खाली असेल, आरामात बसता पण येईल. मी चेक करते क्या सीन. लवकरच पोचलो आहे 9च्या आधी इकडे. आता माहीत नाही, तिथे आतमध्ये जाऊन चालत जायला खूप वेळ लागतो. म्हणजे गेटच्या इथून ते आमच्या बिल्डिंगपर्यंत पोचायला लिटरली एवढा वेळ लागतो. म्हणजे मिनिमम 5-10 मिनटं तरी जातात चालत लिटरली. देखते बसमध्ये बसायला भेटतं की नाही, की उभं राहायला भेटतं. आणखी अर्धा पब्लिक पहिलाच बसलेला आहे पूर्ण. चेक करूया. प्लॅन तर वेगळा आहे, अजून थोडे दिवस डेझिग्नेशनवर आहे. देखते आहे क्या होता है. मिळते आहे तुमचे डायरेक्ट जॉब स्टेशनला आहे. गर्दी तर दिसत नाही, पण मोस्ट ऑफ या टायमिंग नंतर गर्दी होऊ शकते. कारण की प्लॅटफॉर्मला ट्रेन लागलेली नाही, कधीपर्यंत येईल काही माहीत नाही. जे एकही हे नाही दिसत आहे. बघूया आता काय सीन आहे. आली ट्रेन आली. नशीब माझं चांगलं, ट्रेन पकडूया पटापट हे करूया. कारण की आता चढायला भेटतं आहे, कसं भेटतं आहे माहीत नाही. आणि पुष्कळ गर्दी असेल ट्रेनमध्ये. नुसत्या
इथून डायरेक्ट ठाणे स्टेशनला बोलतो तुमच्याशी. आता जस्ट भांडूप स्टेशनला उतरलो. 4 नंबर प्लॅटफॉर्मला आहे. म्हणजे आता शेड्या चढतोय. पोचलोय काहीतरी सव्वा सात 7:20 झाले असतील मोस्ट ऑफ द डे. फास्ट ट्रेन होती म्हणून काय टेन्शन नव्हतं बघायला गेलं तर. कारण की डायरेक्ट ठाण्यावरनं भांडूपला हॉल्ट होता म्हणून तो चांगला हे भेटलं. लवकर पोचलो. आता बघा इथून ऑटो करतो नाहीतर किंवा बसनी जाईल मोस्टली असं बघायला गेलं तर. नाहीतर काहीतरी हे पण घेऊया बायकोसाठी. देखते क्या चान्स मिळता, काय घेऊ शकतो. रोज घेऊया की दुसरं काय घेऊया ते बघतो मी.